शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळाव्याच्या कथित खर्चावरून भाजपनं उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। दसरा मेळाव्यासाठी 63 कोटी रुपयांचा निधी खर्च नियोजित असल्याचा आरोप भाजपनं केलाय। उद्धव ठाकरेंनी भाजपच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतलाय। भाजपनं जी जाहिरातबाजी केली त्या पैशांचा हिशोब करून तो पूरग्रस्तांना देण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिलाय। एकंदरीतच काय तर 63 कोटींच्या खर्चाच्या आरोपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये 36चा आकडा पाहायला मिळतोय। बघूया। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्याला 63 कोटींचा खर्च। वासेपर्यंत मी माझा मार्श लुटायला देणार नाही। 63 कोटींच्या आरोपांवरून भाजप ठाकरेंमध्ये 36चा आकडा। दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिला पाहिजे। मेळावा रद्द करण्यासाठी भाजपचा लकडा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर आला। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा असल्यानं या मेळाव्याला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं। भाजपनं मात्र गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या मेळाव्याबाबत उलटसुलट वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे। चंद्रकांत पाटलांनी हा मेळावा ऑनलाईन घेण्याचा सल्ला दिला होता। हे कमी की काय, उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करून त्याचे पैसे पूरग्रस्तांना देण्याची मागणी केली होती। उभाठा गटाचा येणारा दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिला पाहिजे। खरं म्हणजे मराठवाड्याचा उद्धव ठाकरे दौरा करून आले। 5 जिल्ह्यांचा तब्बल 3 तास त्यांनी दौरा केलाय आणि तिथून आल्यानंतर त्यांनी दुःख वेदना सगळ्या व्यक्त केल्या। पण उद्धव ठाकरे आता वेळ खरी आहे ती शब्दाला जागण्याची, प्रत्यक्ष उतरण्याची। मेळावा रद्द करण्याचा सल्ला देणाऱ्या केशव उपाध्येंनी आता नव्या आरोपांचा बॉम्ब गोळा टाकलाय। उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी 63 कोटींच्या खर्चाचं नियोजन असल्याचा आरोप केशव उपाध्येंनी केला। 9 हा आकडा लाभदायक असल्याचं कुणीतरी सांगितल्यापासून उबाठाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात। निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज 9 हवी, टक्केवारी 9 पेक्षा कमी नसावी। इतकंच काय तर दोघा भावांमध्ये असलेल्या 36च्या आकड्याची बेरीजही 9 असावी याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाचा दसरा मेळाव्याचं नियोजनही 63 कोटींच्या घरात असणार आहे। ठाकरे गटाच्या गोटातील सूत्रांनी ही अत्यंत खात्रीलायक माहिती दिली आहे। मेळाव्यासाठी तब्बल 63 कोटींचं नियोजन झाल्याचं या गटातील नेत्यानेच हर्षोल्लासित होत सांगितलं, असं ट्विट केशव उपाध्येंनी केलंय। केशव उपाध्येंनी केलेला आरोप योग्यच असल्याचं सांस्कृतिक मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलंय। केशव उपाध्यायांनी जी भूमिका मांडली आहे ती अतिशय योग्य आहे आणि सामान्य महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना जे काही आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याबद्दल सहानुभूती, संवेदना आणि काही सेवा कार्य करण्याची भूमिका आहे। आणि त्यामुळे उभाटा सेनेने जो काही टीजर, फ्रीजर आणि काय खर्च चालू आहे त्याऐवजी ते पैसे आणि ती ट्रेजरी शेतकऱ्यांना द्यावी। भाजपच्या आरोपांचा उद्धव ठाकरेंनी खास त्यांच्या स्टाईलनं समाचार घेतलाय। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा हिशोब मांडणाऱ्यांनी देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यावा असा टोला लगावला। दसरा मेळावा रद्द करावा किंवा साधेपणाने मला एवढंच म्हणायचंय की त्यांनी जी काय जाहिरातबाजी चालवली होती ना त्या जाहिरातीत जेवढा पैसा खर्च केला ना तेवढा पैसा तरी द्यावा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा माइंड गेम सुरू झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांचं दसरा मेळाव्या आधीच मनोबल खच्ची करायचं अशी भाजपची रणनीती असावी। त्यामुळेच भाजप नेते गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मेळाव्याबाबत वेगवेगळी वक्तव्य करतायत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।